कसा येणापणा करेल तू जे भेटेल त्याला राहू दे ना. तू पहिले त्याला 27-28 वरीस नका टाका ते त्याला बाई नाही बोलू दे काय फरक पडणार नाही. पण काही काही म्हाताऱ्या उजीर वायबारपणा करते तेवढं बरं आहे बा. नवापूर मग काय कोण दिकत नाही तशी आपण नवापूरनं काही सांगत नाही बा अजून अर्धा तास आटेनं सांगेन कोण करेल घर मग ती गाडी आटेनं मावशा चांगल्या दिक राहिल्या तिच्या मी जे सांग राहिलो बटत तथाना सांग राहिलो बहिणीचं आटेनं काहीच सांगावं नाही मी. हां कारण म्हणे अजून 50% रक्कम आठ घ्यायची. ऐका ना प्रत्येक माईला माझी विनंती रिक्वेस्ट आहे तुम्ही सुनबाईला मुलगी म्हणा ती नक्कीच तुम्हाला माय म्हणेल. भाव चेंज करावं उलट का करू राहिलं माहिती आहे का. आपण तयारी अशी करली तर माय सुनबाई बोलती वायबार राहा सासू का वाढत नाही ती बोलती नालायक राहा असं करी करी मग तू सुनबाईले वाईट तुम्ही येवाना पहिलेच मनमा बरी देईल. मग तिनं काय बी करणं होणं चांगलं बी करत तरी तुम्हाला मनमा शंका. जर सुनबाई सांगत आता तुमले चॅटी देऊ का नको माय हाती जेले माया ती 3 महिने काय करत 8 दिन खा वाटी माय कितला येडापणाशी शेकाने येडापणा. हो प्रत्येक मायली विनंती आहे म्हणे जर पोरगा बायकोना ऐकत असेल तर माय असं करा ना माय हो तो बायकोना बैल वय घ्या हो माय. पोरगा जर बायकोना ऐकत असेल तर बायकोना बैल वय घ्या आणि जर जवळ अंड्यार ना ऐकच होईल मग माय मन संगीतान कर ना देवच भेटी घ्या बैल मन संगोन थोक सुद्धा वलांडत नाही. आता माले सांगा तुम्हाला जर इथला वायबारपणा आहे ना तुमले कसाळ काय मूर्ची आहे बेटी मावशी. हां भेटेल का अपेक्षा ठेवायची नाही. हां तेवढं बरं आहे नवापूरण्या मावशा सर्व चांगल्या आहेत. हां हो लाईट बीट घेऊन कोण मागितली बुक्कावरी पैकी बाकी नाही बाया कसं करणार बाकी नाही बाया आमनाच किडा पाडा ना सत्या बाकीने जर देराने येते ना जोडे जोडे झाले येडे येते त्यांवर शिकायला काय बी सांग. आणि खरं सांगायला गे ना दादाश्री खरं जो सांगायला जाऊ ना हे दादाश्री होतात ना पहिले यायला सांगाल ना मतलब तुम्ही बोलत होते ना माहिती 1 नंबर बोल राहता तुम्हाला बोलणं इथलं भारी होतं ना. मन जी केली ना खरं तर थोडंच बोलू पण भारी बोलू मन मोहित होई जावं पाहिजे. डायरेक्ट मला अशी वाटलं की गेस्टने बोलायला पाहिजे असं वाटलं. प्रत्येक मायने हा विचार करा ना आपला घरमा सुनबाई किती सुखी राहावा का यासाठी आपली मानसिकता तयार ठेवा. तुमले जर तुमनं म्हातारपण चांगलं जाऊ दे ना असेल ना तर सुनबाईले पोरगी म्हणा ना काय फरक पडवाय ना. जर तिच्या मायबापांचे संस्कार चांगले असतील ना तुम्ही जर तिला मुलगी म्हणलं तर ती तुम्हाला नक्कीच माय म्हणेल. फक्त मायबापनं बी वयन पाहिजे तसं. मग मी आई सर्व सारख्याच सासवा राहतेस असं नाही काही काही सासवा चांगल्या राहतेस आणि सुनबाईसले बी सांग नाही बहिणीच मन बोला राग नाही राहणार तुमले राग नाही राहणार ना मागल्या मावशी त्या ताईन त्या राग नाही राहणार ना बरे राग नका तर जातो बहिणीचा आणि राग बी कशात मन बापनं काय जाईल आपली गरज नाही. तोल ना धंदा म्हणजे जिंदगी मग करा नाही. हां तवय मला कीर्तनी होतात नाही तरी तोल करू नये आता ते पुरा 12 महिना पॅक राहस मी ठरावंच त्या दिन घर राहायला भेटस म्हणून तोलना धंदा करणार नाही. सत्यता मांडायला आवडते माले कोण वायबार स्तुती करायला आवडत नाही. तोंड चाडग्यापणा ज्याला म्हणतस ना आपला आयराणी समजत ना तुम्ही. हां आपली भाषा मग तोंड चाडग्यापणा म्हणतस तोंडवर आजी गाजेन मागे. हां तो धंदाने पटस मला खरं बोलायला आवडत आणि खरं जर बोलायला गे ना खरं जर बोलाल काय बोल तुमकडे आहे की पेमेंट आहे. आटपट्टी सुविधा आहे